कसं असतं ना, की आई वडिलांनी ना एखाद्या मुलीचं लग्न केलं ना, गंगा स्नान करून आले असं वाटून जातं मनाला. एक हिचं झालं बाबा, आता दुसरीचं. आपण ना ह्यातून कधी आपण कन्यादान करतो, मनाला माझ्या शांती लागणार नाही. कारण शेवटी हे ना परक्याचं धन आहे, ज्याच्या त्याच्या घरी सुखी राहू शकेल. हा मुद्दा मला एकच मांडायचा आहे, की मुलीला ना एकदा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवलं, की त्या मुलींवरती आपला काहीच अधिकार नाही. माझे काही शब्द तुम्हाला कटू वाटतील. ह्या परंपरा ज्या आपल्या आजूबाजूला ज्या घडतात, लोकांच्या किंवा शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी मी माझ्या मुलीसाठी इथं इथं चांगलं घराण्यामध्ये माझी मुलगी दिली आणि त्या घराण्यामध्ये पण म्हणजे जे पण काही होतंय त्याकडे म्हणजे वळून पाहताना पण, कारण तू ना सहन करायला शिकल्यात असं सन्मान नको घालवायला, म्हणून तू थोड्या गोष्टी सहन कर. जीवनामध्ये जे पण काही चांगल्या गोष्टी घडतायत, वाईट गोष्टी घडतायत, त्या तुझ्या पुरत्याच मर्यादित ठेव. प्रत्येक वेळी मुलीला दोन्ही बाजू सांभाळताना अनेक वेळा मुलीच्याच मनावरती एवढं ओझं होऊन जातं. एक ताईचे ना आई वडील आलत्या, चहा म्हणजे पाणी असेल, जेवण असेल, त्यांना देताना पण ना असं मनामध्ये अपराधी भावना यायची, की मी माझ्या वडिलांसाठी, माझे आई वडील माझ्या गावाकडून आलेले आहेत आणि त्यातून मी जर त्यांनी आदरातिथ्य केलं, त्यांचा पाहुणचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ताईनं रडायला लागल्या. माझ्या आई वडील आले ना, की मला ना त्यांना हक्कानी त्यांना 4 घास जेवायला सुद्धा करता येत नाही. ही म्हणजे एक मुलीच्या बाबतीत एक हे झालेली आहे. आणि प्रत्येक वेळी मुलीलाच म्हणजे अनेक वेळा ना मुलीचीच कोंडी होते. आपण आपलं जीवन आपले आई वडील असताना सुद्धा मुलींच्या काही हातामध्ये काही गोष्टी नसतात किंवा त्या आपल्या आई वडिलांना 4 घास प्रेमाचे आपल्या हातून भरवूही शकत नाहीत. ही एक रियालिटी परिस्थिती आहे. त्यांच्यासाठी एवढं करू नको. ते मुलीलाच टोमणे ऐकायला लागतात. छोट्या छोट्या प्रसंगातून मी तुम्हाला मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते. काही मी प्रसंग स्पष्टपणे मांडू शकत नाही, परंतु मुलींचं एक ना आई वडिलांनाही ओझं वाटायला लागतं आणि सासरच्याही व्यक्तींना मुलगी म्हणजे एक ओझं आहे असं वाटायला लागतं. कारण तुमच्या मुलीला आम्ही सांभाळतोय ना, तर हे आणि ते थाटात जगतात आणि त्या मुलीला ना जे काही तिच्याकडून कर्म करायचे ते करून घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तुमच्या मुलीला सांभाळतो आणि हे ना एक एक मोठी भावना असते, की आपल्या घरामध्ये ही आलेली आहे ना, म्हणजे त्या मुलीला माणूस म्हणून तिच्याकडे पाहिलं जात नाही. प्रत्येक वेळी वस्तू आहे अशी तिची वागणूक घरामध्ये व्हायला लागते. हे प्रत्येक घरामध्येच होत नाही, होते अशा काही गोष्टी नाही. काही ठिकाणी काही मुलींच्या चेतनेचा, मनाचा माणूस म्हणून तिचा विचार केला जातो, परंतु काही ठिकाणी अजूनही अशी स्थिती चालू आहे, की मुलगी म्हणजे एक वस्तू आहे आणि ती आणि घरकाम मोठ्या व्यक्तींची सेवा करणे हेच तिचं जीवन चालू आहे. आणि त्यामध्ये बऱ्याचशा महिलाही म्हणजे ना शिकलेल्या आहेत किंवा बऱ्याच चांगली उच्च पदवी घेतलेल्या असूनही त्या पूर्ण साखळी आखलेली आहे ना, की आपल्या समाजाने कुटुंब व्यवस्थेची त्याच मध्ये गुंता त्यांचा झालेला आहे आणि त्यातून मानसिक त्रासातून बाहेरच पडू शकत नाही. आणि त्यांचं फक्त एकच त्यांचं जीवन असतं, की माझ्या जीवनामध्ये ना मी असं असं झालं म्हणून त्यांना प्रत्येक वेळी दुसऱ्यांना समोर आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या मनातून पूर्ण तुटून गेलेल्या असतात. आर्थिक स्थितीमध्ये आपण निर्भर होत नाही, आंतरिक स्थितीमध्ये आपण निर्भर होत नाही, की माझ्यासाठी ते बरोबर आहे. जर आपल्याला कुठे चुकीचं वाटत असेल, काय माझ्यासाठी काय योग्य आहे, त्या गोष्टी आपण जोपर्यंत निवडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी बदलणार नाही. आपण दुसऱ्यांचा हात न पकडता आपण स्वतःचाच हात पकडून जर आपण चालायला लागलो, तर आजूबाजूच्या व्यक्ती ना ऑटोमॅटिक आपल्याकडे आपला हात धरायला नक्कीच येतील. कारण आपणच स्वतः सोबत ना एक स्वतःलाच एक गिल्टी भावना निर्माण करतो मनामध्ये. दुनियादारीच्या ह्या प्रवाहामध्ये जर काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्या नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्यापासूनच आपण सुरुवात करणं तितकंच गरजेचं ठरतं. ही खूप गंभीरपणे विचार करण्याची बाब आहे. प्रत्येक मुलीला ना म्हणजे एक मनामध्ये अपराधी भावना असते, की कारण त्या मुलीकडे ना आर्थिक दृष्ट्या ती सक्षम नसल्यामुळे तिच्या मनामध्ये एक दुबळेपणाची भावना येते आणि मी काहीच करू शकत नाही असं मनामध्ये वाटायला लागतं. आणि आपल्या आजूबाजूलाही तेच संस्कार त्या मुलींवरती घडायला लागतात. हे कुठेतरी थांबणंही तितकं गरजेचं आहे. या दुनियादारीतल्या प्रवाहाला थांबवायचं आपल्या हातामध्ये आहे, म्हणून आपल्यापासून नक्कीच सुरुवात आपण करू शकतो. की आपण कोणावरती तरी ओझं आहोत, तर ते ओझही उतरवायचं हे फक्त आपल्याच हातामध्ये आहे. स्वतःहून आर्थिक दृष्ट्या, आंतरिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ,
त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये हे ओझं आपण आजूबाजूचं नक्कीच दूर करू शकतो. ह्या व्हिडिओच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच टाईप करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं काय तर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका.